आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतील. बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकन परराष्ट्र मंत्री रुबियो काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले. त्यांनी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश अशी आपली ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंग यांनी केलं. महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार, उद्योग आणि CEPA अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरंटो इथे द्विपक्षीय बैठका घेतील. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसह डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं प्रशिक्षण महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्र हुडकून काढलीत. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत कंपनी 10 आणि अन्य दलमच्या 5 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं. चौकशी दरम्यान त्यांनी बिनागुंडाच्या जंगलात स्फोटकं लपवून ठेवली असून तिथे शस्त्र तयार केली जात होती अशी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी बिनागुंडाच्या जंगलात शोध घेतला असता मोठ्या प्रमाणावर स्फोटकं, शस्त्र आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष समर कॅम्पचा काल उत्साहात समारोप झाला. जिल्ह्यातील 12 आदिवासी शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेत विविध कौशल्यांचं प्रशिक्षण घेतलं. 1 महिनाभर चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी योगा, संगीत, तायक्वांडो, पेंटिंग, क्राफ्ट स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन तसंच आत्मनिर्भरतेचे धडे घेतले. समारोपात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उन्हाचा तडाखा कायम राहणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 11:57 ऐकू शकाल. नमस्कार.